अजित पवार यांना पहिल्यांदा खासदारकीला निवडून देऊन 1991 मध्ये बारामतीने केलेली चूक पुन्हा मावळने करू नये. भ्रष्टाचाराचा कळस करणाऱ्या व्यक्तीला निवडून दिल्याने महाराष्ट्र आम्हाला कधीही माफ करणार नाही. आता त्यांच्या मुलाला निवडून देऊन मावळवासियांनी पुन्हा ती चूक करू नये, असे आव्हान शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांनी मावळवासीयांना केले. शिवसेना, भाजप, रिपाई, रासप, रयत क्रांती संघटना, महायुतीचे अधिकृत उमेदवार विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी वडगाव मावळ येथील भेगडे लॉन्स येथे आयोजित केलेल्या मेळाव्यात ते बोलत होते. खासदार बारणे यांच्या प्रचाराचा शिवतारे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. शिवसेनेच्या उपनेत्या, प्रवक्त्या तथा शिवसेना भाजपा युतीच्या समन्वयक आमदार डॉक्टर नीलम गोऱ्हे, मावळचे आमदार बाळा भेगडे, माजी आमदार दिगंबर भेगडे, माऊली शिंदे आदी उपस्थित होते. बिघडलेला मुलगा सुधारला तरी निवडणूक सार्थकी लागेल, असा टोला शिवतारे यांनी लगावला. अजित पवार यांना पिंपरी चिंचवडमध्ये पराभूत केले. आता मावळात त्यांच्या मुलाचा पराभव केल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका नीलम गोऱ्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर केली. नियम देखील आहे आणि बाळासाहेबांनी सांगितलं की पाईपलाईन होण्याच्या साठीच्या संदर्भामध्ये जेव्हा आंदोलन होत होतं त्यावेळेस भारतीय किसान मोर्चाच्या आणि मावळमधल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना हे अजित पवारांनी बोलावलं होतं, चर्चा करण्यासाठी बोलावलं होतं. वाटत होतं काहीतरी निर्णय लागेल, परंतु अजित पवारांनी उर्मटपणे सांगितलं होतं, बाळासाहेब तुमचे विधानसभेचे शब्द तुम्हाला आठवत नसतील पण मला आठवत आहे. उर्मटपणे त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही किती विरोध करा, उद्या गरज पडली तर पोलीस फोर्स आणि पोलीस बळाचा वापर करून मी काम करणार म्हणजे करणार, तुम्हाला भीक घालणार नाही. अशा प्रकारचं वक्तव्य करून निकाल काय झाले असतील मला माहित नाही, पण अशा प्रकारची मानसिकता ज्या व्यक्तीची होती तो बारामतीचा जनरल डायर आज मावळमध्ये येऊन विचार बोलतोय, माझ्या मुलाला मत द्या. तुम्ही सर्वजण सावधान व्हा. बेंबीच्या देठापासून एक ना एक शब्द मी खरा बोलतोय, हे राजकीय भाषण नव्हे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने आज वेळ आली आहे. बाळासाहेब मला वाटतं पंचायत समितीच्या ऑफिसमध्ये मी आलो होतो आणि तिथल्या घोषणा मी ऐकलेल्या आहेत. तो उद्वेग मी पाहिलेला आहे कार्यकर्त्यांचा. तो राग आज या 23 एप्रिलला जे मतदान होणार आहे त्या दिवशी दिसला पाहिजे. एक मत देखील या मावळमधून राष्ट्रवादीला मिळालं नाही पाहिजे. एक मत देखील खरा मावळचा मावळवासी तो असेल, खरी श्रद्धांजली ती 3 हुतात्म्यांना ती असेल. संपूर्ण एक मत देखील मग कोणी राष्ट्रवादीचा एखादा मतदार असेल किंवा महायुतीचा असेल, खरी श्रद्धांजली ती असेल. मनापासून मला सांगा असं. काल परवापर्यंत मुंबई, पुणे, गोवा या ठिकाणी पब मध्ये नाचणारा माणूस अचानकपणे स्वामीनारायण रथयात्रेमध्ये नाचू लागतो. काय जादू आहे लोकशाही. उंचा उंचा मोठमोठ्या विदेशी गाड्यांमध्ये फिरणारा माणूस ट्रेन मध्ये बसायला लागतो. शेतकऱ्यांच्या शेतावर जायला लागतो. मला वाटते बिघडलेला पोरगा सुधारवण्याचं सगळ्यात चांगलं काम जो काही होत असेल तर ह्या निमित्ताने होते असं मला वाटतं. फायदा हो की निवडून येणार नाही, अजित पवारांची चिंता थोडीशी कमी होईल. एवढं जरी साध्य झालं तरी ही निवडणूक सारखी लागलं असं त्यांच्यासाठी निश्चित होईल. परत परत तीच आश्वासनं, पुन्हा पुन्हा तेच बोल. पार्थ पवार काय म्हणतायत भाषणामध्ये, माझ्या आजोबाला पंतप्रधान करायचं आहे हेच बोलतात ना. मी तर पाहिलं टीव्हीवर. माझी प्रगती म्हणजे तुमची प्रगती. वा रे वा. आजोबा म्हणतो नातवाला निवडून द्या, नातू म्हणतो आजोबाला पंतप्रधान करा.
माझी प्रगती झाली म्हणजे तुझी प्रगती झाली. आणि गेल्या 50 वर्षात आमची प्रगती काय झाली आम्हाला माहिती आहे ना. राष्ट्रवादीमध्ये निव्वळ स्वार्थाचं राजकारण. आणि मग अशा प्रकारच्या स्वार्थी लोकांना आणि विघातक लोकांना निश्चितपणे लोकशाहीतून हद्दपार केलं पाहिजे. आणि त्याची संधी ही आज आपल्या सर्वांच्या समोर आली. 1991 साली अजित पवार, त्याच्यानंतर आदरणीय पवार साहेब म्हणाले, सुप्रियाताई सुळे घेण्याच्या दृष्टिकोनातून त्याची धडपड आणि त्याची अगतिकता सगळी दिसते. आणि त्याचबरोबर आपल्या उमेदवाराचं काम, आपल्या पक्षाचं काम जर का आपण पाहिलं तर इथे ज्यावेळेला मी कार्यकर्त्यांशी बोलते त्यावेळेला जनतेमध्ये फक्त एक वेगळी चर्चा एवढीच आहे की पार्थला उतरवलंय म्हणजे भरपूर आता लक्ष्मी दर्शन होणार, दादांकडून होणार, आईकडून होणार आणि लेकाकडून पण होणार. पण मी परवाच बारामतीला गेले होते, तिथे आमचे राजेंद्र काळे आहेत जिल्हा प्रमुख, त्यांनी असं सांगितलं की त्यांनी नाव नाही सांगितलं कोणाचं, पण अशी पण काही उमेदवार असतात की ते उमेदवार एवढे संतापी असतात की जर का त्यांना एखादी गोष्ट मनासारखी झाली नाही, म्हणजे उमेदवारी मिळाली नाही समजा, तर ते स्वतःच्या घरातला टीव्हीच फोडून टाकतात. आणि म्हटलं हे तर गंभीरच प्रकरण दिसतंय. हे असं मग तुम्हाला आता ज्यावेळेला आपला विजय घोषित होईल त्यावेळेला स्वतःच्या घरात ते टीव्ही सुरक्षित ठेवायला लागतील. कारण अशा पद्धतीने जर का करणार असतील, काही मनासारखं झालं नाही की गोळीबार आणि काहीच जमलं नाही तर टीव्हीवरती दगडफेक. आणि म्हणून या पद्धतीचं अपरिपक्व नेतृत्व तुमच्या समोर त्यांनी ठेवलेलं आहे. खरं तर मला व्यक्तीवरती बोलायला आवडत नाही, कारण राष्ट्रवादी काँग्रेसचं संपूर्ण जे कारवाई आहे, संपूर्ण त्यांचं जे वर्तन आहे ते तुम्ही जवळून पाहिलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट, शिवनेर प्राईम, पुणे. शिवनेर प्राईम टाइप करून सबस्क्राइब करा, घंटीच्या बटनावर टिक करा, लाईक करा आणि शेअर करा.